गर्वाची गोष्ट अशी आहे आमच्यासाठी का आमच्या या छोट्याशा गावामध्ये 25 महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. हा हो दादा. हा काय झालं काय इकडं कुठं काय 25 जणी नाही मग 5 जणी राहिल्यात 5 जणी. बाकीच्या कुठे गेल्या? ते पाण्याचा टँकर आला होता ना, ते पाणी भरायला गेला सगळे आणि बाकीच्या राहिलेल्या जेवण करायला. काय हरकत नाही. तर या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी आम्ही स्वागत करतो कुपन नंबर 17 फारोळे बाई यांचं. जोरदार टाळ्या. आता मी साईडला घेतो. साईडला गे रे. नमस्कार. मी स्पर्धा क्रमांक 17. माझं नाव सविता फारुळेबाई आणि मी इथं मागच्या आळीत राहते. आणि तुमचा स्वतःचा इंट्रो द्या ना. तर सौंदर्याची मी राणी, पडाल सौंदर्याची मी राणी, गुलाबाचा माझाच वंश, बिन पाण्यानंच मरते तो झाले होते हिचा दंश. सरपंच तुम्ही गप बसा, नाही तर टेटू देईन तुम्हाला एक. तुला तुला टेटू माहितीये का? पाहिजे तुला? काय नाही करत मी, फक्त असे हात देते तसं मी टॅटू काढून देऊ शकते असं म्हणलं. असू द्या. कशाला त्या बिचाऱ्या प्रार्थनेला एवढं सतवता तुम्ही? कशाला तिच्या हसण्यावरती बोलता तुम्ही? काय तेवढंच तुम्हाला पंच मिळतो का? दुसरं काय पंच नाही तुमच्याकडं? सारखं आपलं तिच्या हसण्यावर बोलता हात काय. आणि ती गुजराती असली म्हणून काय झालं आता ती स्पृहा पंजाबी, आम्ही काय बोलतो काय? ती स्पृहा पंजाबी आहे तर आम्ही काय बोललो का कधी? पंजाबी कस काय? मग ते पंजाबातच बोलतात ना स्पृहा. अरे काय त्याला सांगा कुठून कुठं चालल्यात बाई त्या. एक मिनिट तुमचं काहीतरी ते चुकलेलं आहे गणित. त्या मराठीच आहेत जेवढं मला माहिती आहे. स्पृहा जोशी असं त्यांचं आडनाव पण. खोटं बोलतायत त्या. स्पृहा चिकना असं आडनाव, चिकना आडनाव आहे त्यांचं. स्पृहा चिकना. चिकना म्हणजे मग ते काय स्पृहा चिकना 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 स्पृहा चिकना मला माहिती आहे ना. उगा त्या पोरीवरती तिच्या हसण्यावरती पंच काढू नका, तुम्हाला सांगून ठेवते. हे काल काय पंच काढत होते माझ्यामुळे आज थांबलेत. काल काय बोलत होते माहितीये? व्हॉट्सअप लग्नाच्या ऐवजी हिचं स्वतःचं लग्न दाखवलं असतं तर थिएटरमध्ये लोकांना जास्त मजा आली असती. आता ह्याच्यात काय हसतं? याच्यात काय हसते सारखं? काय याच्यात हसण्यासारखं एवढं? उगा तरी मी त्यांना सांगितलं फुगेवर काय बोलू नका. काय बोलू नका तुम्ही पण. एक मिनिट फारोळेबाई, मी तुम्हाला विनंती करतो का तुम्ही या ठिकाणी आल्या त्याबद्दल तुमचं मनापासून मी स्वागत करतो. तुम्ही या ठिकाणी थोडीशी जागा घ्या, कारण मी या ठिकाणी पुढच्या स्पर्धकाला आमंत्रित करतोय. तर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया स्पर्धक क्रमांक 32 शांताबाई यांचं.
निवडणुकीच्या प्रचाराला नाही आलाय तुम्ही. इथे उभं राहून पोज घ्या, पोज दाखवा, पोज. एक मिनिट कन्फ्युजन झालं त्यांचं काहीतरी. वेगळा कार्यक्रम आहे इकडे. अच्छा, सौंदर्याच्या पोजेस द्यायचे, म्हणजे सौंदर्यवतीच्या पोजेस कशा अच्छा असतात? असं हा होय. हा हा हा. काय चालू आहे? चांगलं आहे. असं नाजूक नाजूक काय जमतं का? नाजूक काय असं? हा. नाजूकच होतं. तहान असं म्हणलं मी. तहान लागली पाणी देते असं. अच्छा. घ्या ये. पोजिंग करा आणि कमी. हा. जोरदार टाळ्या झाला पाहिजे शांताबाईसाठी. तेजस्विनी, तुझी सुरुवात अगबाई आरेच्या पासूनची आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की त्या छोट्याशा भूमिकेनंतर लीड रोल पर्यंत येणं, एक नायिका बनणं प्रत्येकीचं स्वप्न असतं. तू कधी स्वप्न बघितलं होतंस आयुष्यात की आपण नायिका व्हायचं? आईला बघताना छान वाटायचं की ती जेव्हा परफॉर्म करायची स्टेजवरती तेव्हा मस्त वाटायचं, पण स्वतः तिथे कधीतरी आपण त्या क्षेत्रात जाऊ किंवा नाव कमवू असं वाटलं नव्हतं. आणि खूप कोइन्सिडेंटली माझी ऑडिशन झाली एक फर्स्ट. माझी बहीण जाणार होती ऑडिशनला आणि ती कॉलेजला गेली होती म्हणून मला आईने पाठवलं की तू जाऊन ट्राय कर. आणि गेले, पहिल्याच झटक्यात 35 मुलींमधनं सिलेक्ट झाले आणि ती ॲड होती ऑपोजिट अंकुश चौधरी. पहिल्यांदाच मग असा ब्रेक मिळाला. त्याच्यानंतर अगबाई अरेच्चा झाला आणि स्वप्नवत प्रवास आहे असं मी म्हणेन. आणि आज एक गुणी अभिनेत्रींमध्ये माझं नाव आहे हे बघून छान वाटतं. वा 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 वा, आम्हालाही छान वाटतं. रिंकूकडे आता येणार आहे. रिंकू, पहिला तर प्रश्न आहे की रिंकू आम्हाला फार वेगळी दिसते. सगळ्यांना तुम्हालाही मान्य असेल हे की फारच वेगळी दिसते. पण रिंकू, तू म्हणजे हे ठरवून असं बारीक वगैरे झाली आहेस का? काही सिनेमा वगैरे आहे? मध्ये मी खूपच जाड झालते सैराट नंतर आणि मला आणि सगळेच मला म्हणत होते की स्वतःसाठी ते जाड होणं चांगलं नाही. तर मी म्हटलं आपण व्हावं बारीक आणि झाले. प्रार्थना, ह्याच्यावर तुला काय सांगायचंय का? तेच की असं होऊ बारीक असं म्हटल्यावर जर बारीक होत असेल तर जे काय सखत परिश्रम करावे लागतात ते कुठे ते केलं तर. हा रिंकू, पण आता ह्या प्रश्नावरती परत एक प्रश्न सगळ्यांना पडतो की काय केलं मग नक्की? कारण बरेच जणांना ते लगेच पाहिजे असतं ना. आम्ही लिहूनच घ्यायला बसलोय घरात. माझं खाण्यावरती अजिबात कंट्रोल नसतंय. मला काही दिसलं तरी मी खाते. मी खाऊन पिऊन व्यायाम केलेला आहे, बाकी काही नाही. खाऊन पिऊन व्यायाम असा हा उपचार पद्धती आहे ही. पण त्यानं होतं बारीक खाऊन पिऊन, पण काहीतरी तर डाएट असेल ना. डाएट म्हणजे काय? तेलकट नाही खायचं, बाहेरचं नाही खायचं, गोड नाही खायचं, गोड नाही खायचं, भात नाही खायचा, भात पोळी खाते नाही खायची, काब्ज असतात. सो मग काय तिनं फक्त पाठ केलं ती सांगते, बाकी करणं अजून बाकी आहे. पण फार छान बदल आहे आणि थँक्यू. नक्कीच तो आम्हाला बघायला पण आवडेल.